Hello students, let us start with the next topic, chemical shift, that is the position of NMR signal whatever given by the protons. As we know that in fundamental NMR spectroscopy some amount of energy is required for all protons to produce the resonance. So in a molecule, there are number of kinds of the protons. That is, the protons are not magnetically equivalent, and the protons are having a different electronic environment in a molecule. Therefore, the different set of the proton requires a different amount of energy for the resonance, and that is give rise to valuable information about the structure. Hence, the position of NMR signal is different for the different kind of simply the different kind of the protons, that is magnetically different protons are having different require different amount of energy for the resonance, and they gives us a different signal in NMR spectrum. So the number of NMR signals in the spectrum tells about the different set of the equivalent protons present in the molecule. So what is chemical shift then? The chemical shift is the position along the NMR spectrum at which resonance occurs in a nucleus in specific molecular environment, and this shift is related to shielding phenomena. Chemical shift जी आहे आपल्याला प्रोटॉन्समुळे मिळणारा जो सिग्नल आहे NMR स्पेक्ट्रममध्ये, त्या सिग्नलला आपण काय म्हणतो, केमिकल शिफ्ट असं म्हणतो. आता काय असतं, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटॉन्स आपल्याला असतात, त्यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट जे आहे ते वेगवेगळं असतं, आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगवेगळं असल्यामुळे प्रोटॉनला रेझोनन्ससाठी जी एनर्जी लागते, अमाऊंट ऑफ एनर्जी, ती देखील इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रोटॉनला वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये एनर्जी लागते, आणि डिपेंडिंग ऑन दॅट त्यानुसार त्याचं रेझोनन्स होतं आणि NMR स्पेक्ट्रम आपल्याला मिळतो. म्हणजे NMR स्पेक्ट्रम काय आहे, ही पोझिशन आहे सिग्नलची. केमिकल शिफ्ट काय आहे, पोझिशन आहे सिग्नलची NMR स्पेक्ट्रममध्ये, ज्या वेळेला प्रोटॉनमध्ये रेझोनन्स होतं एका विशिष्ट मॉलिक्युलर इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल, आपण एखादं एक्झाम्पल जर घेतलं, मगाशी CH3, CH2 आणि OH इथेनॉलचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, तर याच्यामध्ये काय आहेत, इथे CH3 प्रोटॉन आहेत जे CH2ला जॉईंट आहेत. म्हणजे हा एक सेट ऑफ प्रोटॉन आपल्याला त्याला यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट, कारण ते CH2ला जॉईंट आहे. पण हा जो CH2चे दोन प्रोटॉन आहेत हे CH3ला जॉईंट आहेत आणि OHला जॉईंट आहेत. म्हणजे यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट आणि CH3चं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट हे वेगवेगळं आहे. CH2 प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट आणि CH3 प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट हे वेगळं आहे. आणि OH मधला जो आहे हा OH CH2ला जॉईंट आहे आणि ऑक्सिजनला जॉईंट आहे. समजा हा OH ग्रुप, तर याचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट देखील हे वेगळं आहे. त्यामुळे हे जे काही प्रोटॉन्स असतील, तर मग आपल्याला 1, 2 आणि 3 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटॉन आहेत, आणि ह्या प्रोटॉन्सला रेझोनन्ससाठी वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये एनर्जी लागेल, आणि त्यानुसार हे प्रोटॉन काय करतील, आपल्याला NMR सिग्नल देतील त्याच्या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, डिपेंडिंग अपॉन द रेफरन्स लिक्विड. अशा प्रकारे हा समजा बेस पीक असेल, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे NMR सिग्नल हे आपल्याला वेगळ्या पोझिशनमध्ये ते प्रोटॉन डिपेंडिंग ते देऊ शकतात, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, केमिकल शिफ्ट. म्हणजे ही केमिकल शिफ्ट काय आहे, केमिकल शिफ्ट इज ए पोझिशन अलॉंग द NMR स्पेक्ट्रम ॲट विच रेझोनन्स ऑकर्स फॉर ए पर्टिक्युलर न्यूक्लियस इन ए स्पेसिफिक मॉलिक्युलर एन्व्हायरमेंट. आणि हे जे काही केमिकल शिफ्ट आहे हे कशावर आहे, शिल्डिंग आणि फिनॉमिनावर, शिल्डिंग आणि डिशिल्डिंग ज्याला आपण म्हणतो, त्या फिनॉमिनावर अवलंबून आहे. सो व्हॉट इज शिल्डिंग अँड डिशिल्डिंग, लेट अस डिस्कस. आता आपल्याला माहिती आहे, प्रोटॉन जो आहे तो इतर ॲटम्स किंवा पोझिशन इन मॉलिक्यूलमध्ये जे आहे इतर ॲटम्सशी तो सराऊंड झालेला असतो वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि त्या प्रत्येक प्रोटॉनचं जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे दे आर हॅव्हिंग ए डिफरंट इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट. त्याचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगवेगळं असतं. आता हे जे प्रोटॉन्स आहेत, दे आर शिल्डेड बाय द इलेक्ट्रॉन्स दॅट सराउंड देम. त्या प्रोटॉनला जे इलेक्ट्रॉन सराउंड झालेले असतात त्याच्याने ते काय झाले, तर सील्ड झालेले असतात. त्याला आपण शिल्डेड प्रोटॉन्स असं म्हणतो. म्हणजे ॲट द प्रोटॉन द इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड अपोजेस द एक्सटर्नल अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एखादा प्रोटॉन जो आहे, एखादा मॉलिक्यूल
जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड H0 मध्ये ठेवतो त्यावेळेला त्या प्रोटॉनचं एक स्वतःचं प्रोटॉन्स स्पिनिंग प्रोटॉन्स असतात आणि ते जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेला प्रोटॉनच्या ठिकाणी जे आहे मॅग्नेटिक फील्ड जे आहे प्रोटॉनचं मॅग्नेटिक फील्ड हे अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला काय करतं, अपोज करतं, विरोध करतं. त्या पोझिशनला त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो, त्या प्रोटॉन्सला आपण शिल्डेड प्रोटॉन्स असं आपण म्हणतो. आता इन अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड जे असतं तर सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन जनरेट्स ए स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रॉन ज्या वेळेला सर्क्युलेट होतात त्यावेळेला ते सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड किंवा इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड असं आपण म्हणतो ते जनरेट करतात. आणि ती जी काही सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड असेल मग ते प्रोटॉनला ॲप्लाइड मॅग्नेटिक फील्डला प्रोटॉनच्या ठिकाणी काय करतं, अपोज करतं. अशा दिस इज कॉल्ड ॲज ए डायमॅग्नेटिक शिल्डिंग. त्याला काय म्हणतो आपण, डायमॅग्नेटिक शिल्डिंग असं म्हणतो. जस्ट टू ब्रिंग द प्रोटॉन टू रेझोनन्स ग्रेटर. त्यामुळे काय होईल, त्या प्रोटॉनला जर रेझोनन्स आपल्याला व्हायचं असेल तर रेझोनन्ससाठी त्याला काय असेल, आपल्याला ग्रेटर ॲप्लाइड फील्ड जो आहे अप्लाइड मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जी आहे किंवा त्याला जास्त एनर्जी लागेल दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं. सो द ग्रेटर द इलेक्ट्रॉन डेन्सिटी अराउंड द प्रोटॉन. म्हणजे प्रोटॉनच्या आजूबाजूला जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल तर ग्रेटर विल बी द इंड्युस्ड सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड जे असेल तेवढं स्ट्रॉंगर क्रिएट करतील. आणि स्ट्रॉंग झालेलं जे सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड आहे ते प्रोटॉनच्या ठिकाणी काय करेल, अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड जे आहे H0 त्या अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला काय करेल, अपोज करेल. आणि तेवढी जास्त एनर्जी त्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपल्याला H0 मज त्या वाढवावं लागेल त्या प्रोटॉनला रेझोनन्स होण्यासाठी. आणि त्याच्या उलट त्याला आपण म्हणतो डायमॅग्नेटिक शिल्डिंग. ज्या प्रोटॉनच्या आजूबाजूला जास्त इलेक्ट्रॉन असतील ते शिल्डेड प्रोटॉन्स असतात. आणि त्याच्या उलट जी काय पोझिशन आहे त्याला म्हणतो आपण डिशिल्डिंग. शिल्डिंग आणि डिशिल्डिंग. डिशिल्डिंग काय असेल मग ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये दुसरा पार्ट ऑटोमॅटिकली बघा. आता इथे प्रोटॉनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. शिल्डेड प्रोटॉन्स कसे असतात बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे हा न्यूक्लियस जो आहे पण हा न्यूक्लियस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवलेला आहे. आणि त्यावेळेला काय करतात, हे जे काही मॉलिक्यूल असतील ते काय करतात, सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड जे आहे सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतात. हे अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड H0 आहे. आणि समजा प्रोटॉनच्या ठिकाणी येतं हे जे काही याची डायरेक्शन अशा प्रकारची असेल आणि हे अशा प्रकारचं आहे, हे डायरेक्शन आहे आणि याची डायरेक्शन अशा प्रकारची असेल तर ती प्रोटॉनच्या ठिकाणी अपोज. इथे आपल्याला ह्या जे फील्ड आहे याचं हे प्रोटॉनच्या ठिकाणी या फील्डला म्हणजे हे आपले अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड H0 आहे. आणि प्रोटॉनने क्रिएट केलेलं फील्ड असं जर असेल सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड या प्रकारे म्हणजे ते या ठिकाणी काय करते, अपोज करतं आहे. असे जे प्रोटॉन असतात त्याला शिल्डेड प्रोटॉन असं आपण म्हणतो. या शिल्डेड प्रोटॉनचं आपल्याला डायग्रॅमच्या सहाय्याने एक्सप्लेन केलेलं आहे. हे सर्क्युलेशन आहे इलेक्ट्रॉनचं आणि त्यामध्ये सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला जनरेट करतात. आता आपल्याला इफेक्ट कॉजेस ॲब्सॉर्प्शन ॲट लोअर फील्ड. इफेक्ट विच कॉज ॲब्सॉर्प्शन ॲट लोअर फील्ड म्हणजे डाऊन फील्ड शिफ्टिंग जर असेल तर अशा प्रोटॉनला आपण काय म्हणतो, डिशिल्डेड प्रोटॉन असं म्हणतो. शिल्डेड प्रोटॉन जे याचा अर्थ अप फील्ड शिफ्टिंग दाखवतील कारण त्यांना आपल्याला स्ट्रॉंगर फील्ड आपल्याला H0 हे द्यावं लागेल. आणि डिशिल्डेड प्रोटॉनला आपल्याला काय करावं लागेल, जास्त स्ट्रॉंग फील्ड किंवा जास्त एनर्जी प्रोव्हाइड करण्याची गरज नाही. व्हाईल द इफेक्ट विच कॉजेस ॲब्सॉर्प्शन ॲट हायर फील्ड आर कॉल्ड ॲज ए शिल्डिंग. म्हणजे लोअर फील्डचं जे ॲब्सॉर्प्शन असेल त्याला आपण आता ते दिलेलं आहे बघा डायग्रॅममध्ये आपल्याला जास्त क्लिअर होईल. ही डायग्रॅम आहे डेल्टा आणि स्टो स्केल ज्याच्या साह्याने आपण काय करतो, शिल्डिंग आणि डिशिल्डिंग इफेक्ट किंवा NMR स्पेक्ट्रमची जे काही पर्टिक्युलर कुठल्या एनर्जीला तो त्याचं रेझोनन्स होतं आहे आपल्याला कळतं. म्हणजे या ठिकाणी इकडे जर आपण गेलं हाय डेल्टा व्हॅल्यू जर असेल तर ते डाऊन फील्ड असतं आणि जे लो डेल्टा व्हॅल्यू जर असेल तर काय असतं, हे अप फील्ड असतं. अप फील्ड कोण दाखवतं, जे प्रोटॉन जास्त शिल्डेड असतात ते अप फील्ड दाखवतात आणि जे प्रोटॉन डिशिल्डेड असतात ते डाऊन फील्ड शिफ्टिंग आपल्याला दाखवतात. त्याच्या उलट आता ह्या डेल्टा आणि टो स्केल जे आहे ते एकमेकांच्या अपोजिट आहे. याच्यामध्ये जे काही जास्त टो व्हॅल्यू असेल तर शिल्डेड प्रोटॉन असतात आणि लोअर टो व्हॅल्यू असेल तर ते आपल्याला डिशिल्डेड प्रोटॉन्स असतात. याच्यावरून आपण शिल्डिंग आणि डिशिल्डेड प्रोटॉन्सवरती डिपेंडंट असतं. म्हणजे ज्या प्रोटॉनच्या आजूबाजूला जास्त इलेक्ट्रॉन असतील असे प्रोटॉन्स हे शिल्डेड असतात
कारण अशा प्रोटॉन्समध्ये जे इलेक्ट्रॉनचं सर्क्युलेशन होतं त्याच्यामुळे जे सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतात, हे सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते ॲप्लाइड मॅग्नेटिक फील्डला अपोज करतं आणि प्रोटॉनने सील्ड होतात. असे प्रोटॉन आपल्याला लो डेल्टा व्हॅल्यूला ॲब्सॉर्प्शन दाखवतात. NMR स्पेक्ट्रममध्ये लो डेल्टा व्हॅल्यू किंवा त्याला म्हणतो हाय टो व्हॅल्यूला आपल्याला ते ॲब्सॉर्प्शन दाखवतात. आणि ज्या प्रोटॉनच्या आजूबाजूला कमी इलेक्ट्रॉन असतील तर असे जर न्यूक्लियस असतात जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये H0मध्ये आपण ठेवतो, त्यावेळेला ते काय करतात, प्रोटॉनच्या ठिकाणी एक्सटर्नल फील्डला जास्त अपोज करत नाही. त्यामुळे अशा प्रोटॉन्सला फील्ड स्ट्रेंथ ही कमी लागते आणि असे प्रोटॉन त्यामुळे काय करतात, डाऊन फील्ड शिफ्टिंग आपल्याला दाखवतात. म्हणजेच हायर डेल्टा व्हॅल्यूला ते आपल्याला ॲब्सॉर्प्शन दाखवतात. सो दिस इज द कॉज बिहाइंड ॲब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन इन NMR स्पेक्ट्रोस्कोपी. आता आपण बघू ही जी काही केमिकल शिफ्ट आहे, मग हाऊ दिस केमिकल शिफ्ट इज गेट मेजर्ड, ती कशी काय मेजर केली जाते. आपल्याला आता बघू NMR सिग्नलमध्ये मग आपल्याला त्याचं स्ट्रेंथ ऑफ ॲप्लाइड मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती जास्त इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेंथ ऑफ ॲप्लाइड मॅग्नेटिक फील्ड कॅन नॉट बी डिटरमाइंड बाय द रिक्वायर्ड डिग्री ऑफ ॲक्युरसी. ती काही ॲप्लाइड मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आहे ही आपल्याला काय आहे ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करता येत नाही. पण काय करतो, आता आपल्याला रिलेटिव्ह पोझिशन जी आहे प्रोटॉनची, ती रिलेटिव्ह प्रोटॉन फ्रिक्वेन्सी कॅन बी रेडिली डिटरमाइंड, ती आपण डिटरमाइन करू शकतो विथ द ॲक्युरसी ॲट अबाउट 0.±1 सायकल्स पर सेकंदने आपण ती डिटरमाइन करू शकतो. दॅट मेजरमेंट आर मेड रिलेटिव्ह टू स्टँड सच TMS. मग आपल्याला त्या ठिकाणी काय केलं जातं, एक रेफरन्स लिक्विड जे आहे ते TMS म्हणजे टेट्रामिथिलसिलिन हे आपल्याला केमिकल शिफ्टला कम्पॅरेटिव्हली मेजरमेंटसाठी वापरलं जातं. आता केमिकल शिफ्ट जे आहे ते काय, ते डिफरन्स इन ए ॲब्सॉर्प्शन of a particular proton from absorption position of a reference liquid is called chemical shift. Chemical shift म्हणजे काय, एखादा प्रोटॉन जो आहे एका विशिष्ट एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर रेझोनन्स होतो, तो सिग्नल देतो. तो सिग्नल काय आहे, विथ रेफरन्स टू TMS सिग्नल, टेट्रामिथिलच्या सिग्नलच्या नुसार त्याची कंपॅरिझन आपल्याला केली जाते. समजा हा टेट्रामिथिल आपण पाहिलेला, तर इथं समजा हा डेल्टा व्हॅल्यू जर आपण कन्सिडर केली, या डेल्टा व्हॅल्यूमध्ये समजा हे TMSचे प्रोटॉन जे आहेत, हे TMS प्रोटॉन जर आपल्याला असतील तर TMS प्रोटॉन जे आहेत ते जास्त सिल्डेड प्रोटॉन असतात. हायली सिल्डेड प्रोटॉन ज्याला आपण म्हणतो, हे हायली सिल्डेड प्रोटॉन जे असतील याच्यामध्ये काय आहे की याच्या जवळ इतर जे काही इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट असलेले असतील प्रोटॉन, ते अशा प्रकारे त्याच्या लेफ्टला नेहमी सिग्नल दाखवतील. ही जी काही पोझिशन असेल रिलेटेड टू धिस TMS प्रोटॉन, ती आपल्याला त्याला आपण काय म्हणतो, केमिकल शिफ्ट असं आपण म्हणतो. आता आपल्याला याच्यामध्ये मग बघू मेरिट्स ऑफ TMS. हे TMS जे काही आहे लिक्विड, हेच का वापरलं जातं मग रेफरन्स लिक्विड म्हणून. तर आपल्याला काय आहे, TMS आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ TMS, टेट्रामिथिलसिलेन ज्याला आपण म्हणतो. ही जे काही टेट्रामिथिलसिलेन आहे हे काय आहे, केमिकली इनर्ट आहे आणि मिसिबल विथ लार्ज सॉल्व्हंट्स, अनेक सॉल्व्हंट्समध्ये ते डिझॉल्व्ह होतं. मिसिबल आहे, केमिकली इनर्ट आहे म्हणजे लवकर रिॲक्ट होत नाही. नंतर काय, इट इज, याला किती आहेत आपण जर मोजले तर 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, देर आर 12 प्रोटॉन्स. आणि जे प्रोटॉन्स आहेत 12च्या 12 प्रोटॉन याच्यामध्ये, त्यांचं जर मॅग्नेटिक एन्व्हायरमेंट सगळे सिलिकॉनला जॉईंट आहेत आणि सगळ्यांचे शेजारी कोण आहे, CH3 आहे. सो दॅट्स वाय इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सगळं मॅग्नेटिकली सगळे इक्विव्हॅलंट प्रोटॉन आहे, किंवा इलेक्ट्रॉनिकली सगळे प्रोटॉन कसे आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. त्यामुळे ते काय, असे इक्विव्हॅलंट प्रोटॉन जे असतात ते आपल्याला फक्त युनिक पीक आपल्याला देतात, एकच पीक देतात रेफरन्स म्हणून, मग ती वापरता येऊ शकते. आता आपल्याला हे जे काही प्रोटॉन्स आहे, इट गिव्ज अन इंटेन्स शार्प पीक इवन ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. किती कॉन्सन्ट्रेशन कमी असलं तर एक शार्प पीक आपल्याला देतात अशा प्रकारची आपल्याला त्यामुळे मग काय, त्याचं रेफरन्स म्हणून वापर करता येऊ शकतो. नंतर काय, मिथाईल प्रोटॉन जे आहे TMS मध्ये हायली सिल्डेड आहेत, ॲज मिथाईल ग्रुप्स आर अटॅच टू द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह सिलिकॉन. सिलिकॉन हा मेटल आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे हे सगळे प्रोटॉन जे आहेत ते हायली सिल्डेड प्रोटॉन आहेत. ते काय आहेत, हायली सिल्डेड प्रोटॉन आहेत. त्यामुळे ते आपल्याला काय दाखवतात, ते ॲब्सॉर्ब ॲट ए हायर फील्ड, हायर फील्ड किंवा ज्याला आपण थोडक्यामध्ये अप फील्ड शिफ्टिंग दाखवतात, म्हणजे लो डेल्टा व्हॅल्यूला ते आपल्याला ॲब्सॉर्प्शन दाखवतं. नंतर काय आहे, ते हायली व्होलेटाईल, हे जे काय आहेत
हे लिक्विड जे आहे हे व्होलाटाईल आहे, हायली व्होलाटाईल आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला ते काय इझिली रिमूव्ह करता येऊ शकतं सॅम्पलमधनं. सो केमिकल शिफ्ट काय आहे, इज नॉट ए मेजर इन ए गॉस बट इट इज मेजर इन इक्विवॅलंट फ्रिक्वेन्सी युनिट, म्हणजे HZ हर्ट्झ ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मोजलं जातं. आणि ते होरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ NMR स्पेक्ट्रा पेपर इज कॅलिब्रेट हर्ट्झ. हा होरिझॉन पोर्शन जो आहे तो हर्ट्झमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. स्पेक्ट्रा आपण ज्या वेळेला आता पाहू खाली आपल्याला लक्षात येईल. तर अशा प्रकारे आपल्याला जे NMR स्केल आहे सेटअप जो आहे बाय सेटिंग द TMS पीक ॲट 0, TMS पीक जी मिळेल त्याला 0 म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि त्याच्या ॲट द राईट हँड एजला ती आपल्याला पीक मिळेल सगळ्यात राईटला, आणि त्याच्या लेफ्टला मग सगळ्या पीक्स इतर असतील आपल्याला म्हणून ते स्पेक्ट्रोमीटर जे आपल्याला वापरलं जाईल फॉर द पोझिशन ऑफ केमिकल शिफ्ट. त्याच्यामध्ये 100 मेगाहर्ट्झचं स्पेक्ट्रोमीटर वापरलं जातं किंवा मग 60 मेगाहर्ट्झचं. त्याच्यामुळे काय असतं की वेगवेगळ्या मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी असलेले स्पेक्ट्रोमीटर वापरल्यामुळे आपल्याला सिग्नलमध्ये फरक येऊ शकतो. सो ते कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी मग आपल्याला काय आहे, ज्या डेल्टा स्केल आणि टो स्केल त्याच्यासाठी आपल्याला हा कन्फ्युजन टाळण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे वापरलं जातं. ते डेल्टा व्हॅल्यू जी आहे ती कशी मेजर केली जाते, मग डेल्टा व्हॅल्यू सिग्नल इन हर्ट्झ. जो सिग्नल मिळणार आहे मॉलिक्यूलचा तो इन हर्ट्झ. त्याच वेळेला त्या स्पेक्ट्रोमीटर किती फ्रिक्वेन्सीचा 1000चा वापरतो आहे 60चा वापरतो आहे ती फ्रिक्वेन्सी इथे लिहिली इंटू 10⁻⁶. या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण जर कॅल्क्युलेशन केलं इट अवॉइड्स किंवा ह्याच्याने आपल्याला सिग्नलचा जो काही डिफरन्स आहे 60 मेगाहर्ट्झचं तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरा किंवा 100 मेगाहर्ट्झचं वापरा, तो अवॉइड करता येऊ शकतो. सो आपल्याला इथं आता द पीक ऑफ 60 हर्ट्झ TMS is applied frequency of 60 megahertz could be at 1 delta. ती काय असू शकते 1 डेल्टा आपल्याला त्या फॉर्म्युल्यानुसार येऊ शकतं. म्हणजे समजा 60 मेगाहर्ट्झचं आपण इन्स्ट्रुमेंट वापरलं, ही ते मॉलिक्यूलची फ्रिक्वेन्सी आहे, स्पेक्ट्रोमीटर फ्रिक्वेन्सी आहे, तर ते आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन केलं ते 1 डेल्टा येतं. म्हणजे द सेम पीक ॲट अप्लाइड फ्रिक्वेन्सी ऑफ 100 मेगाहर्ट्झ वुड बी ॲट 100 हर्ट्झ. ती सेम असेल ती 100 हर्ट्झला देखील किती येईल आपल्याला 1 डेल्टामध्ये आपल्याला येईल. सो अशा प्रकारे हे TMS असाइन्स द व्हॅल्यू डेल्टा 0. ती व्हॅल्यू आपण काय केली जाते 0 कन्सिडर केली जाते. आणि आपल्याला जे आहे मग प्रोटॉन्स वेगवेगळ्या प्रकारचे NMR प्रोटॉन जे असतील त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह टो व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये रिलेशन काय, टो इज इक्वल टू एक रिलेशन आहे टो आणि डेल्टा व्हॅल्यूमध्ये. टो इज इक्वल टू 10 - डेल्टा. टोची किंमत जर काढायची असेल, डेल्टा माहिती असेल तर टोची किंमत काढता येते 10 - डेल्टाच्या सहाय्याने आपण काढता येऊ शकतं. आता वेगवेगळे जे काही इक्वलंट प्रोटॉन्स असतील त्याच्यामध्ये मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रॉनिकली जे वेगवेगळे प्रोटॉन आहेत तेवढे सिग्नल इलेक्ट्रॉनिक जेवढे प्रोटॉन असतील तेवढे सिग्नल आपल्याला मॉलिक्यूलमध्ये मिळतात. त्याच्यावर या इथं मॉलिक्यूलमध्ये आपल्याला वेगवेगळे मॉलिक्यूल दिलेले बघा. आता दिस इज द CH4 मॉलिक्यूल. हा CH4 जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये काय आहे, कार्बन आहे आणि त्याला 4 प्रोटॉन जॉईंट झालेले आहेत. म्हणजे सगळे प्रोटॉन हे कार्बनला जॉईंट आहेत आणि सगळ्यांचा नेबर हा हायड्रोजनच असल्यामुळे याच्यामध्ये काय हे सगळे प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट काय आहे सारखंच आहे. यांचं सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट काय आहे सारखंच आहे बघा सगळे, कारण सगळ्यांचं एक कार्बनला आणि हायड्रोजनचं नेबर आणि कार्बनला ते जॉईंट आहे. त्यामुळे इथं किती झाले CH4मध्ये ओनली 1 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन. इथं काय झालं एकच इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन झाला. त्यामुळे सॉरी दिस 4 प्रोटॉन्स प्रेझेंट इन द मिथेन गिव्ज असे ओनली 1 NMR सिग्नल. ते आपल्याला काय देतील एकच NMR सिग्नल देतील. इथं मॉलिक्यूलमध्ये दुसरा मॉलिक्यूल जर पाहिला CH3CH3 यांच्यामध्ये पण सेम आहे. CH3CH3 म्हणजे इथेनमध्ये पण काय एक कार्बन आहे त्याला 3 हायड्रोजन आहेत. तो कार्बन दुसऱ्या कार्बनला जॉईंट आहे, त्या दुसऱ्या कार्बनला देखील काय 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे इथं जे एकूण 6 प्रोटॉन आहेत या 6ही प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट काय सारखंच आहे. कार्बनला हायड्रोजन, कार्बनला हायड्रोजन, कार्बनला हायड्रोजन, कार्बनला हायड्रोजन, कार्बनला हायड्रोजन, कार्बनला हायड्रोजन आणि कार्बनला कार्बन. सेम इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट असल्यामुळे इथे जे काही एकूण 6 प्रोटॉन आहेत मग हे प्रोटॉन झाले इलेक्ट्रॉनिकली इक्विव्हॅलंट प्रोटॉन आहेत. त्यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं असल्यामुळे किती सेट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोटॉन होतील मग हे 3 आणि हे 3 दोघी एकच इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन आपल्याला मिळेल. कारण 6ही प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं असल्यामुळे हे 6ही प्रोटॉन आपल्याला एकच सिग्नल देतील. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉलिक्यूल्समध्ये वेगवेगळं. आता इथं बघू आपण, इथं पण तेच आहे. ॲसिटोन मॉलिक्यूलमध्ये देखील
CH3 प्रोटॉन आहे, हे कार्बनला 3 जॉईंट आहेत, हे कार्बनला 3 जॉईंट आहेत आणि तिथं हा कार्बोनिल ग्रुप आहे. इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं आहे, त्यामुळे 6 प्रोटॉन जे आहेत एकच NMR सिग्नल आपल्याला देतील. 1 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन आणि 1 सिग्नल. जेवढे इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन मॉलिक्यूलमध्ये असतील तेवढेच NMR सिग्नल हा मॉलिक्यूल आपल्याला देतो. आता बघा इथं मॉलिक्यूल बेन्झीन दिलेलं आहे. बेन्झीन पण सिमेट्रिक मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये देखील सगळ्या कार्बन्सला, हे सगळे कार्बन आहेत, या सगळ्या कार्बन्सला एक 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 हायड्रोजन जॉईंट आहे आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं असल्यामुळे 6 प्रोटॉन काय आहेत, इथे एकच इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन आहे आणि जेवढे सेट ऑफ प्रोटॉन तेवढे NMR, त्यामुळे तो एकच NMR सिग्नल आपल्याला देतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल्समध्ये इथं बघा, आता हा क्लोरोप्रॉपेन आहे, मिथेन, इथेन आणि प्रॉपेन. क्लोरोप्रॉपेनमध्ये बघा इथं किती आता सेट ऑफ प्रोटॉन आहेत बघा. इथं CH3 आहे, हायड्रोजन जॉईंट आहे, 3 हायड्रोजन जे कार्बनला जॉईंट आहे आणि कार्बन हा CH2ला जॉईंट आहे. पण हा जो CH2 आहे, आता इथं हा एक सेट झाला, हा CH2 जो आहे इकडे CH2ला आणि इकडे CH3ला, जे 2 वेगवेगळ्या ग्रुपला जॉईंट आहे, म्हणून हे प्रोटॉन झाले दुसरा सेकंड प्रोटॉनचा सेट झाला. आणि हे दुसरे CH2 प्रोटॉन जे आहेत इथले, हे कोणाला, क्लोरीनला आहे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जॉईंट आहे आणि इकडच्या बाजूला CH2ला जॉईंट आहेत. म्हणजे यांचं B प्रोटॉन आणि C प्रोटॉनचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, म्हणून हे 3, म्हणजे याच्यामध्ये 1 2 3 देअर आर 3 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन. 3 इक्विव्हॅलंट सेट आहेत, एक प्रोटॉन, A प्रोटॉन, B प्रोटॉन आणि C प्रोटॉन. त्यामुळे मॉलिक्यूल जो आहे तो आपल्याला 3 NMR सिग्नल देणार आहे. किती देईल, 3 NMR सिग्नल. सिमिलरली हा दुसरा मॉलिक्यूल आहे, इथं आपल्याला इथं हा CH3 जो आहे तो C डबल बॉन्ड ओला जॉईंट आहे आणि हा CH3 जो आहे तो डायरेक्टली ऑक्सिजनला जॉईंट आहे. त्यामुळे हा A इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन आणि हे B इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन. म्हणजे एकूण 2 इक्विव्हॅलंट सेट ऑफ, देअर आर 2 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन्स आणि जेवढे इक्विव्हॅलंट सेट तेवढे NMR सिग्नल, त्यामुळे तो 2 NMR सिग्नल आपल्याला देईल. असं वेगवेगळे मॉलिक्यूल्स. आता इथं पण पाहिलं तर आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटॉन आहेत बघा. CH3 CHला जॉईंट आहे, हा CH3 CHला जॉईंट आहे, म्हणजे Aचं आणि AI या प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं आहे, त्यामुळे हे AA प्रोटॉन झाले. CH प्रोटॉन जे आहे ते CH3ला आणि OHला जॉईंट आहेत, म्हणून हे B प्रोटॉन झाले. आणि हा OH जो आहे तो OHचा H जो आहे तो ऑक्सिजनला जॉईंट आहे, म्हणजे याचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, म्हणजे हे C प्रोटॉन झाले. म्हणजे एकूण 3 इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन झाले, त्यामुळे 3 NMR सिग्नल हा मॉलिक्यूल आपल्याला देईल. अशा प्रकारे वेगवेगळे मॉलिक्यूल्स आपण जर पाहिले तर वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स त्याच्यामध्ये आपल्याला देतील. आता बघा इथं CH3मध्ये कंपाऊंड आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेन. अशा प्रकारे हा जो काही कंपाऊंड आहे याच्यामध्ये, या कंपाऊंडमध्ये कार्बनला CH3 जॉईंट आहे, त्यामुळे सगळ्यांचं प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट कसं आहे, सारखं आहे. त्यामुळे हा एकच सिग्नल देईल. 3 1 3 3 2 3 3 3 4 12 प्रोटॉनला एकच NMR सिग्नल तो आपल्याला देईल. एकच इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन याच्यामध्ये. अशा प्रकारे वेगवेगळ्या इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन्स मॉलिक्यूलमध्ये जेवढे इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन्स असतील तेवढं त्या मॉलिक्यूलमध्ये मग आपल्याला काय असू शकतं, तेवढे तो सिग्नल देऊ शकतो. आणि त्यानुसार मग आपल्याला काय आहेत मॉलिक्यूल्समध्ये त्याचे व्हॅल्यूज, आपल्याला वेगवेगळ्या प्रोटॉनच्या मग कशा व्हॅल्यूज आहेत त्यानुसार आपल्याला ज्या प्रोटॉनच्या आजूबाजूला कमी इलेक्ट्रॉन असतात ती आपल्याला शिल्डेड प्रोटॉन असतात, आणि ज्यांच्या आजूबाजूला जास्त इलेक्ट्रॉन असतात ती डिशिल्डेड प्रोटॉन असतात. जे शिल्डेड प्रोटॉन असतात, ज्याच्या आजूबाजूला कमी इलेक्ट्रॉन असतात, त्यांची डेल्टा व्हॅल्यू ही कमी असते. जसं CH3 प्रोटॉन आहेत बघा, हे CH3 प्रोटॉनची 0.9 डेल्टा व्हॅल्यू आहे. CH2 प्रोटॉन असतील तर 1.4 आहे. पण डबल बॉन्ड असलेले प्रोटॉन जर असतील तर त्यांची वाढत जाते, 1.4 2.3 हे जसं जसं वाढत जाईल. आता काही ठिकाणी तुम्हाला बेन्झीन रिंगचे जे प्रोटॉन असतील त्यांची व्हॅल्यू पुन्हा इथं बघा, बेन्झीनचे प्रोटॉन आहे 6.5 to 8 डेल्टा एवढी त्याची व्हॅल्यू असते. किंवा मिथिलीन प्रोटॉन जे असतील त्यांचे 2.5 किंवा 3.5पर्यंतचे आपल्याला व्हॅल्यूज जे मिळतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. आता ही जी काही केमिकल सेट आहे, म्हणजे रिलेटिव्ह पोझिशन ऑफ सिग्नल इन NMR स्पेक्ट्रम विथ रेफरन्स टू TMS, ही जे काही केमिकल शिफ्ट आहे त्याच्यावरती काय आहे, काही फॅक्टर्स त्याच्यावरती अफेक्ट करतात. त्याचा तो पहिला फॅक्टर जो आहे तो आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, किंवा त्याला म्हणतो इंडक्टिव्ह ऑर रेझोनन्स इफेक्ट. आपल्याला माहिती आहे इफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ॲटम, म्हणजे ज्या ॲटमचा -I इफेक्ट आहे
किंवा मायनस आर इफेक्ट आहे, हाचा जर ग्रुप कार्बन कॅरिंग ज्याच्यावरती हायड्रोजन आहेत कार्बनवर त्याला जर जॉईंट असेल तर असे जे काय प्रोटॉन असतील त्याच्यामध्ये शिल्डिंग ऑफ प्रोटॉन इन्क्रीज. ते प्रोटॉन काय सॉरी डिसिल्ड होतात. असे प्रोटॉन काय होतात डिसिल्ड होतात, कारण इलेक्ट्रॉन्स असा एलिमेंट काय करतो स्वतःकडे ओढून घेतो. आणि असे जे प्रोटॉन आहेत दे शोज ए डाऊन फील्ड म्हणजे हाय डेल्टा व्हॅल्यूला आपल्याला मिळतं. इथे बघा दिलेले प्रोटॉन CH3F हॅलोजन जॉईंट आहेत. CH3ला सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन आहे, त्यामुळे तो सगळ्यात जास्त स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन स्वतःकडे इलेक्ट्रॉन आकर्षित करून घेतो. स्वतःकडे ते पूल करण्याची त्याची कॅपॅसिटी जास्त आहे. असे जे प्रोटॉन असतात ते डिसिल्डेड असतात. याला इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट जॉईंट आहे, त्यामुळे त्याची डेल्टा व्हॅल्यू 4.26 आहे. क्लोरीन कंपॅरेटिव्हली कमी इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये व्हॅल्यू कशी आहे 3.1 आहे. ब्रोमिन त्याच्यापेक्षा थोडं कमी इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहे, त्यामुळे इथे हे जे प्रोटॉन आहे 2.7 डेल्टापर्यंत दाखवू शकतात. आणि आयोडीन हा सगळ्यात कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे हॅलोजन्समध्ये, त्यामुळे त्याची व्हॅल्यू 2.6 आहे. म्हणजे जसं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर डायरेक्टली अटॅच असेल कार्बनला हॅव्हिंग प्रोटॉन्स, तर ते प्रोटॉन जे आहेत ते डिसिल्डिंग त्याच्यामध्ये होतं. दे शोज ॲब्सॉर्प्शन डाऊनफील्ड किंवा हाय डेल्टा व्हॅल्यूला ते आपल्याला दाखवतात. त्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑर्डर ही दिलेली आहे. परत दुसरं एक्झाम्पल दिलेलं बघा, ऑक्सिजनला जॉईंट आहे हे प्रोटॉन. ऑक्सिजन देखील काय इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहे, त्यामुळे 3.3ला त्याचा डेल्टा व्हॅल्यू NMR सिग्नल आपल्याला मिळेल. इथं CH3 प्रोटॉन नायट्रोजनला जॉईंट आहेत, पण नायट्रोजन थोडा कम्पॅरेटिव्हली कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे कमी इलेक्ट्रॉन विथड्रॉ करेल, म्हणून व्हॅल्यू डेल्टा ही कमी झाली. पुढे कार्बनला असेल तर कार्बन इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग नसल्यामुळे हे प्रोटॉन जे आहेत ते शिल्डेड प्रोटॉन असतात आणि ते आपल्याला 0.9ला किंवा सिलिकॉनला जसं टेट्रामिथिल चिलियनमध्ये पाहिलं ते 0ला दाखवतात, कारण ते हायली शिल्डेड प्रोटॉन आपल्याला असतात. अशा प्रकारे हे NMR सिग्नल्स जे आहेत आपल्याला मॉलिक्युल्समध्ये डिपेंडिंग अपॉन द इलेक्ट्रॉन इफेक्ट. दुसरा जो काही इफेक्ट आहे त्याच्यामध्ये ग्रेटर द नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स ऑन कार्बन ग्रेटर इज द शिल्डिंग. जेवढे कार्बनवर जास्त हायड्रोजन असतील तेवढे प्रोटॉन जास्त सिल्डेड असतील, आणि असे सिल्डेड प्रोटॉन आपल्याला माहिती आहे लो डेल्टा व्हॅल्यूला ॲब्सॉर्प्शन दाखवतात. इथे एकच प्रोटॉन आहे असं गृहीत धरलं 1.7 डेल्टा. इथे 2 प्रोटॉन आहे त्याची व्हॅल्यू लो डेल्टा म्हणजे लो डेल्टाला जाते 1.3 डेल्टा, कारण हे प्रोटॉन सिल्डिंग इकडे जर गेलं तर सिल्डिंग वाढत जातं. आता इथं 3 प्रोटॉन आहेत त्यामुळे 0.9 डेल्टा. म्हणजे जे प्रोटॉन सिल्डेड असतात कार्बनवर जास्त प्रोटॉन असतील तर ते जास्त सिल्डेड प्रोटॉन असतात आणि ते लो डेल्टा व्हॅल्यूला आपल्याला ॲब्सॉर्प्शन दाखवतात. पुढचं जे काय आपल्याला आहे अनसॅच्युरेशन हॅज ए ग्रेटर डिसिल्डिंग. ज्या कंपाऊंडमध्ये अनसॅच्युरेशन असतील अशा अनसॅच्युरेशन पोझिशनला जर प्रोटॉन जॉईंट असतील तर ते डिसिल्डेड प्रोटॉन असतात. म्हणजे बघा बेंझिनमध्ये अनसॅच्युरेशन आहे, याच्यामध्ये CH3 प्रोटॉन जॉईंट झालेले आहेत, तर हे काही जे काही प्रोटॉन असतील त्यांची व्हॅल्यू बघा 2.4, म्हणजे हे डिसिल्डेड प्रोटॉन आहे. डिसिल्डेड प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू जास्त असते. कार्बन डबल बॉन्डला हे CH3 जॉईंट आहेत, त्याची व्हॅल्यू कम्पॅरेटिव्हली वरती जर पाहिले यांच्यापेक्षा काय इथे जास्त व्हॅल्यू आहे. इथं मात्र डबल बॉन्ड नसल्यामुळे त्याची व्हॅल्यू काय आहे सिंगल बॉन्डला आहेत. हे प्रोटॉन हे सिल्डेड आहेत, हे डिसिल्डेड आहेत आणि हे सिल्डेड आहेत, आणि त्यामुळे ते लो डेल्टा व्हॅल्यूला आपल्याला ॲब्सॉर्प्शन दाखवतात. बघू आता आपल्याला पुढचा टॉपिक आहे त्याला म्हणतात आपण पाय इलेक्ट्रॉन इंड्युस्ड फील्ड, दॅट इज डायमॅग्नेटिक ॲनिसोट्रॉपिक इफेक्ट. हा डायमॅग्नेटिक ॲनिसोट्रॉपिक इफेक्ट काय आहे ते आपण लेटस अंडरस्टँड दिस इन ब्रीफ. जेव्हा बेंझिन मॉलिक्यूल किंवा इथिनिन मॉलिक्यूल आहे ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहेत असे मॉलिक्यूल जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवले तर पाय इलेक्ट्रॉन जे आहे त्याचं सर्क्युलेशन होतं, आणि सर्क्युलेशन जे आहे पाय इलेक्ट्रॉन दॅट इज परपेंडिक्युलर टू द अप्लाइड टू द फील्ड प्रोड्युसिंग रिंग करंट. जे रिंग करंट प्रोड्यूस करतं त्याला पॅरलल होतं, आणि दिस गिव्ज राईज टू इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड विच इज ए डायमॅग्नेटिक अबो और बिलो द प्लेन. त्या रिंगच्या खाली आणि वरती आपल्याला एक सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड ज्याला आपण म्हणतो. आणि वाईल असे जे काही अराउंड पेरीफेरीचे जे काही रिंग असतील वेअर द प्रोटॉन्स आर लोकेटेड, मॅग्नेटिक फील्ड जे आहे मॅग्नेटिक फील्ड असेल मग अशा वेळेला वाईल द पेरीफेरी द रिंग वेअर द प्रोटॉन्स आर लोकेटेड द मॅग्नेटिक फील्ड इज अलाइंग पॅरलल विथ द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. पॅरलल असेल तर अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला यांचं, तर असे जे काय प्रोटॉन अरोमॅटिक प्रोटॉन्स ते डिसिल्डेड प्रोटॉन आपण त्यांना म्हणतो.
दिस इज अ रिंग करंट इफेक्ट. त्याच्यामध्ये काय रिंग करंट इफेक्ट इथं डायग्रॅमच्या साहाय्याने आपण जास्त क्लिअरली आपण बघू. आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंगमध्ये सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे हे सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला होतं आणि आपल्याला ही अप्लाइड मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. आणि हे प्रोटॉनच्या ठिकाणी जे बघा प्रोटॉनच्या ठिकाणी या ठिकाणी काय होतं हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इकडच्या बाजूने हे रिइन्फोर्स करतं फील्डला. त्यामुळे फील्ड जे आहे प्रोटॉनने ते कमी होतं आणि आपल्याला ते लो डेल्टाला ॲब्सॉर्प्शन दाखवतात. अशा प्रकारे प्रोटॉन्स आर डिसिल्डेड. असे जे प्रोटॉन्स असतात हे डिसिल्डेड प्रोटॉन असतात आणि आपल्याला माहिती आहे डिसिल्डेड प्रोटॉन शोज डाऊन फील्ड ॲब्सॉर्प्शन म्हणजे हाय डेल्टा व्हॅल्यूला ते आपल्याला ॲब्सॉर्प्शन दाखवतात. जसं हे बेंझिनचं एक्झाम्पल आहे, हे इथिलिनचं एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे. ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतात ते प्रोटॉन कसे असतात मग डिसिल्डेड आहे. बघा आता आपल्याला ही बेंझिन रिंग समजा आपण ॲप्लाइड मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवली तर त्यांचं ओरिएंटेशन ॲसिटिलीन प्रोटॉन आहेत सी ट्रिपल बॉन्ड सी. हा मॉलिक्यूल अशा प्रकारे बरोबर आता ओरिएंट झाला की हे जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे द प्रोटॉनच्या ठिकाणी या प्रोटॉनच्या ठिकाणी हे फील्ड जे इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड आहे हे अशा प्रकारे या प्रोटॉनच्या ठिकाणी काय करतं इट डज नॉट अपोजेस ते अपोज करत नाही अशा प्रकारे. त्यामुळे असे प्रोटॉन जे आहेत ते शिल्डेड प्रोटॉन असतात. म्हणजे आपल्याला तेच आपण जे एक्सप्लेन केलं तेच काय इन ॲसिटिलीन मॉलिक्यूल इज लिनियर when it is placed in uniform magnetic field it orients such a way that its axis is parallel to the applied magnetic field. त्याचा ॲक्सिस कसा असतो तो मॉलिक्यूल कसा ओरिएंट झाला आहे हे अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याला त्याचा ॲक्सिस जो आहे हा ॲक्सिस असा समजा मॉलिक्यूल आहे हा पॅरलल आहे पॅरलल टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड असं आपण म्हणतो. and the pi electrons are made to circulate. ते pi electron त्याचे सर्क्युलेट होतात ड्यू टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड अँड दिस प्रोड्युसेस सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड. ते सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात विच अपोजेस द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. ते काय करतात अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला अपोज करतात ॲट द प्लेस वेअर द प्रोटॉन्स आर लोकेटेड. जिथं प्रोटॉन आहे तिथं ते काय करतात अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला अपोज करतात अँड शिल्ड्स द प्रोटॉन विच आर प्रेझेंट अलॉंग द ॲक्सिस. त्या ॲक्सिसवर जे प्रोटॉन असेल त्याला काय करतं म्हणजे शिल्डिंग होतं एक प्रकारे शिल्डिंग होतं. अँड दिस शिल्डिंग इफेक्ट इज ड्यू टू द ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्यूल विथ रिस्पेक्ट टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. अप्लाइड मॅग्नेटिक फील्डच्या दृष्टीने तो त्याचं ओरिएंटेशन झालं त्यानुसार तो त्याचं जर मॉलिक्यूलचं अप्लाइड मॅग्नेटिक फील्डनुसार जर झालं तर ते प्रोटॉनचं अशा प्रकारे प्रोटेक्शन केलं जातं ॲट द प्रोटॉन. तर आता आपलं इंटिग्रेशन रेशिओ ऑफ प्रोटॉन. इंटिग्रेशन रेशिओ ऑफ प्रोटॉन जे आहे तर पुढच्या वेळेला आपण बघणार हाऊ द इंटिग्रेशन रेशिओ ऑफ द प्रोटॉन इज गेट डिटरमाइंड. तर मग आपल्याला आज आपण काय पाहिलं तर केमिकल शिफ्ट आपण काय असते ते पाहिलं. ती केमिकल शिफ्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते आणि त्याच्यामध्ये किती फ्रिक्वेन्सी असलेलं मेगाहर्ट्ज असलेलं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. डेल्टा आणि टो व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते आणि हाऊ द केमिकल शिफ्ट इज मेजर्ड and how the electronically different protons gives us a different signal or how much signals are obtained from the protons present in the molecule and that ते किती कशी एनर्जी ते आपल्याला ॲब्सॉर्ब करतात आणि त्यानुसार ते आपल्याला सिग्नल देतात. म्हणजे इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन जेवढे इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन मॉलिक्यूलमध्ये असतील तेवढेच ते आपल्याला NMR सिग्नल आपल्याला देतात. आणि शिल्डिंग आणि डिशिल्डिंग आपण पाहिलं ज्या कार्बन ॲटमवरती हायड्रोजनची संख्या जास्त असते म्हणजेच त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन कमी असतात असे प्रोटॉन हे शिल्डेड असतात आणि ज्या प्रोटॉनच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉनिकची संख्या जास्त असते असे प्रोटॉन हे डिशिल्डेड असतात. शिल्डेड प्रोटॉन हे लो डेल्टाला म्हणजे अप फील्ड शिफ्टिंग दाखवतात आणि हे डिशिल्डेड प्रोटॉन जे आहेत म्हणजे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असलेले मॉलिक्युल्समध्ये असे प्रोटॉन जे आहेत ते काय अप फील्ड शिफ्ट डाऊन फील्ड शिफ्ट दाखवतात म्हणजेच हाय डेल्टा व्हॅल्यूला ते आपल्याला ॲब्सॉर्प्शन दाखवतात. पुढच्या वेळेला बघू मग इंटिग्रेशन रेशिओ आणि स्पिन कपलिंग म्हणजे प्रोटॉन कशा प्रकारे कपल होऊन आपल्याला कसे सिग्नल देतात ते आपण विल सी इट इन द नेक्स्ट पिरियड. सो